ही जी नागपूरची माझी ट्रिप आहे ना ही खूपच खास आहे आणि आज माझी जी कझिन सिस्टर आहे मीनू तिच्याकडे मी परत आलेलो आहे आणि आमच्या तर खूप साऱ्या मेमरीज आहेत लहानपणापासून आणि एक ज्या डिश ती बनवते ना मला सांगतो एकदम जबरदस्त असतात आणि आज काहीतरी मी तिला रिक्वेस्ट केली म्हटलं भूक लागली काहीतरी माझ्यासाठी मस्त बनव. हो ना देवव्रत किती दिवसांनी आलाय तू छान मस्त कांदे भात खिलवते मी. अरे मजा येणार आहे आज तर म्हणजे आज बिलकुल पोट भरून कांदे भात खाणार आहे मी आज. चला सुरुवात करू. या कांदे भाताचं वैशिष्ट्य हे आहे खूप कमी साहित्यात बनतो खूप कमी वेळात बनतो आणि कोणी एकदा बघितल्यानंतर आरामात बनवू शकतं. कुठला तांदूळ घेतला आपण सुगंधी चिन्नोर. सुगंधी चिन्नोर हा जनरली ऍक्च्युली तांदूळ असा छोटा असतो बरोबर त्याच्यामुळे तो बरोबर ओलसर भात पाहिजे. अच्छा फडफडीत भात नको. अच्छा अच्छा असट थोडा थोडा असट असला पाहिजे. 2 कप तांदूळ आपण इथे घेतलेला आहे. हा तांदूळ थोडा असट असतो. तुम्हाला जर मोकळा भात आवडत असेल तर तुम्ही बासमती पण या ठिकाणी वापरू शकता. तांदूळाला 2दा छान धुवून घेतलं होतं आणि पाणी निथळून घेतलं होतं. तांदूळाला ना भिजवून नाही ठेवायचं. अच्छा म्हणजे त्याचं 2दा धुवून त्याला पाणी काढून घ्यायचं आणि तसंच पाणी पूर्ण निथळून. अच्छा 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 ओके 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 ठीक आहे. किती वेळ ठेवायचा याला? एक साधारण 10 मिनिटं. 10 मिनिटं ओके. एक कांदा टाकतोय आपण. मीडियम साईजचा एक कांदा ओके आणि एक 15-20 लसणाच्या पाकळ्या. मला पेस्ट करून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही एकदम बारीक नाही करायचं का? थोडं बारीक थोडंसं एकदम पेस्ट नाही करायची. अच्छा दरदरा ठेवायचं. 2 कप तांदूळासाठी आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे म्हणून 4 कप आम्ही पाणी मोजून त्याला उकळायला ठेवलंय. 4 कप घेतलेले आहे आपण बरोबर. त्याच्यानंतर मीनूने या हंडीमध्ये 4 ते 5 साधारणपणे टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घातली होती आणि त्याचबरोबर 3 तेजपान पण घातले होते. कांदे टाकायचे आता. दाखव ना कांदे दाखव पहिले. छोटे कांदे घेतलेत ना आपण. त्याला 4 काप केले. मसाला आतपर्यंत जायला पाहिजे म्हणून हे कट दिलेले आहे. टाकू. साधारणपणे 12 कांदे याच्यामध्ये घातलेले आहेत. 1-2 मिनिटं याला छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. टाकायचं. यानंतर ही जी कांदा आणि लसणाची पेस्ट आहे ती घातली होती. 1.5 टीस्पून मीठ ह्याच्यामध्ये घातलं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. आता 2 ते 3 मिनिटं याला छान परतून घेतलेलं आहे. खालची पेस्ट थोडा रंग बदलला पाहिजे. थोडा लालसर व्हायला पाहिजे. याच्यानंतर अर्धा टीस्पून हळद टाकली होती आणि साधारणपणे 1.25 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरेपूड आणि 1 टीस्पूनपेक्षा थोडीशी जास्त धणेपूड. या मसाल्यांना छान असं 1 मिनिटासाठी तेलावरती परतून घेतलं आहे आणि इतका सुंदर सुवास किचनमध्ये पसरला आहे ना तुम्हाला सांगतो. आम्ही हे सगळे करेपर्यंत राईस धुवून आणि पाणी निथळून झाले होते 10 ते 15 मिनटं. हा निथळून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घातलेला आहे आणि मी बघितलं की मीनूने याला 2 ते 3 मिनटं असं छान तेलावरती त्याला परतून घेतलेलं आहे. मला वाटतं याच्यामुळे हा जो भात आहे हा आणखीन खमंग होतो. तसं त्याला छान परतून घ्यायचं आहे तांदूळ. छान म्हणजे तांदूळ असे थोडे कडक झाले पाहिजे तेलाने. हलकं मीठ टाकू का? आणखीन अर्धा टीस्पून मीठ टाकलं होतं याच्यामध्ये आणि अर्धा कप जे थोडं आंबट दही असतं ना ते याच्यामध्ये घातलेलं आहे. 2 मिनिटं मंद आचेवर परत याला परतून घेतलेलं आहे. हा किती सुंदर सुवास आहे. मला तर आत्ताच भूक लागायला लागली आहे. पाणी टाकायचं. याच्यानंतर 4 कप उकळतं पाणी याच्यामध्ये घातलं होतं. मला वाटतं ही जी क्वांटिटी आहे ना ही जेव्हा आपण फक्त कांदे भात करत असू ना स्वयंपाकाला तर 2 ते 3 लोकांसाठी इनफ होईल आणि जर भाजी पोळी आणि इतर गोष्टी पण असतील तर मला वाटतं एक 4 ते 5 लोकांना पुरेल. किती टाकतो आपण? साधारण 1.5 ते 2 चमचे. अच्छा 1.5 चमचा तर लागतोच. याच्यामध्ये आता 1.5 ते 2 चमचे गोडा मसाला घालायचा आहे आणि तो पाणी टाकल्यानंतर घालायचा आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो रिटेन होतो. गोडा मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली होती देव्स किचनवर. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय.
त्याची त्याची ती एक टेस्टचा तो वेगळी. फॉर्म्युला आहे. हा हा. दही, कांदा आणि गोडा मसाला या 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हा भात इतका टेस्टी बनतो. साधारण पूर्ण शिजेस्तो भात शिजेस्तो. आता भात शिजवून घ्यायचा आहे. हा. 15-1 मिनिटं त्याला हा. मंद आचेवर शिजवून घेऊया. शिजून. 7 ते 8 मिनिटानंतर एकदा भात असा हलवून घ्यायचा आहे, स्टर करून घ्यायचा आहे. थोडं याला हलवायचं मधनं, म्हणजे तो मसाला वगैरे आहे ना सगळीकडे लागतो, हो. एकजीव होतो. या आता स्टेजला ना याच्यामध्ये याच्यावरती- 2 चमचे तूप घातलं होतं. किती टाकायचं? 2 चमचे. 2 चमचे. बघा, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे चवीमध्ये फरक पडतो. हां. त्याचबरोबर 1 चमचा याच्यामध्ये साखर घातली होती. साखरमुळे मला असं वाटतं दही पण घातलं ना आपण, तर ती टेस्ट बॅलन्स होते. त्याला कालवून घ्यायचं. आता याला शिजू द्यायचं आहे. याला 7 ते 8 मिनटं झाकून मंद आचेवरती शिजवून घेतलं होतं. हे बघा, 8 मिनटं याला स्लो फ्लेमवरती शिजवून घेतलं होतं आणि इतका सुंदर पद्धतीने हा राईस आणि सगळा सुवास तो असा दरवळतोय. मला वाटतं शेजाऱ्यांना पण कळणार आहे की आज इथे कांदे भात बनतोय म्हणून. असा मसालेदार आणि चमचमीत कांदे भात आपला रेडी झालेला आहे. हा राईस हा असा थोडा आसट असतो आणि हीच त्याची खासियत आहे. बस याला असं गरमागरम सर्व करायचं आहे आणि सोबत तुम्ही कढी सर्व करू शकता किंवा फोडणीचं ताक असतं किंवा साधं ताक पण तुम्ही सर्व करू शकता. सोबत ठेचा, कोशिंबीर आणि लिंबाचं लोणचं पण सर्व करू शकता. खरं सांगायचं तरी अतिशय उत्तम अशी 1 डिश मील आहे. हा भात केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायची गरजच उरत नाही. वरती घालूया थोडी कोथिंबीर आणि किसलेलं सुकं नारळ. हा भात आहे ना साधारणपणे विदर्भातल्या अमरावती, परतवाडा या एरियामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्ती केला जातो. पण माझा तर हा ऑल टाईम फेवरेट आहे भात. म्हणजे मला कुठला सीझन बघायला लागत नाही हा खायला. कांदे नसतील वापरायचे तर त्या ठिकाणी आपण टिंडा म्हणजे ढेमशी म्हणतो आपण, नंतर वांगी आणि तेंडली वापरून करू शकतो. आणि कांदा आणि लसणाच्या पेस्टच्या ठिकाणी आपण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट वापरू शकतो. छोटे बटाटे पण वापरता येतील कांद्यांबरोबरच. पण या एरियामध्ये हा भात असाच कांदे वापरूनच बनवतात. जबरदस्त झालाय. आवडलं का? मस्त टेस्ट वगैरे एकदम भारी झाली एकदम. माझी बहीण एकदम सुगरण आहे बरं का. गोळा भात काय, वडा भात काय, तव्यावरचं पिठलं काय, एकाहून एक पदार्थ बनवते ती, काय विचारू नका. आवडली ना तुम्हाला ही तिची रेसिपी? अशाच काही रेसिपी तिला मी सांगणार आहे की आपल्या देव्स किचनच्या प्रेक्षकांसाठी आणखीन दाखव. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करा. बेल आयकॉन जरूर दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.